नमस्कार मंडळी, मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर चला, आज आपण शिकणार आहोत मेथी पराठा. मेथी पराठा रेसिपी मी आज तुम्हाला शेअर करत आहे, कारण तुम्ही मागच्या वेळी मी शॉर्ट टाकल्यानंतर खूप सारे लोकांचे कमेंट होते ताईंचे की ताई तू कशी बनवतेस, ही रेसिपी दाखव ना. त्यासाठी का नाही मी आज तुमच्यासमोर रेसिपी घेऊन आलेली आहे. आणि मुलं का नाही हेल्दी आणि खूप खाण्यासाठी टेस्टी, कारण नाश्त्याला आणि शाळेची मुलं टिफिन फिनिश करून येतात. हे बघा, 5 बटाटे घेतलेत मोठे, आणि मेथी छानशी अशी 2 हिरवीगार मेथी घेतली आहे. आणि इथे का नाही 3 मिरच्या घेतल्यात, 1 कुडी आपण लसूण घेतलेली आहे, आणि म्हणजे एवढे 4 फोडे आहेत ना, अर्ध्या इंचाचे, ते ना अद्रक सोलून घेतलेले आहे. ते बघू शकता. हे मिक्सरला कुटात बसायचं म्हणून मला मिक्सरला लावणार आहे. आता हे बारीक चिरून घेणार आहे मी. चांगली 3-4 पाण्यात धुवून घेतलेली आहे मेथीला. बघा, अशी बारीक चिरणार आहे, एकदम बारीक चिरून घ्यायचे. तर पाहू शकता अशी बारीक चिरून घेतलेत सगळे. अशा आता आहेत ना सर्व असे आपल्याला बारीक चिरून मी कढईत घेणार आहे काढून. असे लई दिवस झालं ना तुम्ही सांगत होता रेसिपी. तर सर्व कापून घेतली. माग एक शॉट टाकला नव्हता का, त्यावेळी तुम्ही सर्व म्हणत होता ताई कशी बनवायची सांग. तर हे का सगळे घेतले. आता मी का नाही तर मिक्सरला एवढी बारीक आहेत ना, हेच खूप हिग असतात. मिक्सरला बारीक करून घेऊन यायचं आहे. तर बघा हे आहे ना, आता मिक्सरला मी हे करून आली. गाय उठली ना आता मध्येच, आता उठवलंय राणीला. तर हे बघा हे सगळं पेस्ट ॲड करणार आहे. तर बघू शकता तिच्या उडीचा ब्रश करले. तर ह्याच्यामध्ये मी ॲड करून घेतलंय. का थोडी लाल तिखट यूज करणार आहे, जिरा पावडर, आणि ही धनिया पावडर आहे, हळदी पावडर, जिरा. तर हे बघा बेसन आहे, बेसन पीठ थोडं ॲड करूया. अर्धी वाटीभर, नाही तर अर्धी वाटी यूज केली मी. 1 मिनिट केव्हा आता ॲड करायचं केव्हा काय बघा काय म्हणते, चाळून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेऊन आली ना मी. तर बघा गव्हाचं पीठ 1.5 वाटी असणार आहे. आणि आता ॲड करू थोडं आपण मीठ, हे बघा चवी प्रमाणाने. ठीक आहे. आता ना हे बघा, आता मेन राहिले ओवा. आपल्याला ओवा पण मिक्स करायचा आहे. हे बघा आता ओवामध्ये मी तो मस्तपैकी त्याला निवडून ठेवलेला आहे. ओवा जास्त घ्यायचा थोडासा. ओव्यानंच का नाही पराठ्याचा टेस्ट वाढतो, खूप वाढतो. माझ्या पृष्ठवरच आहे का. हे बघा आता थोडं चुळे आहे ना, असं करूया, ढक्कन लावून ठेवूया. आणि आता चांगले शिजवलेले आहेत बटाटे. ठीक आहे. असे सगळे मिक्स करून आपण खिसणीनं खिसलं तरी चालते, पण कसं आहे माहिती आहे का, ते लय मस्त जास्त शिजवलेत ना. तर बघा ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. पिलू थोडा ऑइल दे, थोडासा ऑइल यूज करायचं आहे आपल्याला. इथे ऑइल दे आहे का, अर्धा स्पून मी ऑइल घेतलं आहे. असं जेव्हा उसको ढक्कन लगा दो, ले जाकर रख के आ जा. तर ह्याच्यात का नाही बटाट्याची मेन जास्त पाहिजे असतं. 1-2च टाकायचं इथं तुम्हाला, 2 पण की तर कसं आहे माहिती आहे का, पिलूला लय आवडतं. पिलू रुक जा. ह्यात का नाही तुम्हाला गरम मसाला यूज करायचा असेल तर तुम्ही करू शकता, पण मी एवढेच मसाले वापर करणार आहे. आणि गरम मसाला नाही टाकणार, कारण मुलांना आवडत नाही म्हणतात, आहे का नाही. तर नॉर्मल आता हिला असं मिक्स करून चांगलं मळून घेऊया आपण. मी कढई घेतलेली आहे, कारण कढईमध्ये इकडे तिकडे फिरणार नाही, पडणार नाही, घाण होणार नाही. हळू शेजातच भिजत ठेवणार आहे. कधी पहिले मळून घेऊ आपण. इथं पाणी घेतलेलं आहे मी, थोडंसं जास्त नाही टाकायचं. ठीक आहे. आपण पाणी जास्त ॲड केलं ना तर ह्याच्यात बटाटे केलेत ना, बटाटे टाकलेत, जास्त पाणी सुटल. त्यासाठी थोडं करून ॲड करायचं आहे. तर मी इथं एवढं पाणी घेतलं आहे, आणि हळूहळू त्याला मिक्स करत जायचं. तर पाहू शकता चांगलं चुळून घेतलेलं आहे. उठ जा, अभी ब्रश करके जा. गायला गरम द्यायचं आहे दिवसभर. आता तोंड चालू होईल. पराठा म्हटलं ना, आता ह्याला हॉटकेसमध्ये चांगलं बनवून का नाही ठेवून टाकणार आहे, कारण दोघीचं दिवसभर तोंड चालू असेल आता, कारण पराठा लई आवडतो दोघी बहिणीला. चला चांगलं चुळून घेतलंय.
तुम्ही तेल लावून ठेवला तरी चालेल, असे ठेवले तरी चालेल. ठीक आहे, ठेव का. आता 10 मिनिटं तोपर्यंत गाईला ब्रश वगैरे करायला. एक गोष्ट सांगते तुम्हाला की आपण बटाटे यूज केलेत ना, त्यामुळे थोडं जास्त पातळ होतं. घाबरायची काही गरज नाही. तुम्हाला स्टेप्स देते समोर, म्हणजे व्हिडिओ बघा कळेल. तर ह्याच्यात थोडंसं ना आपली तीळ असते ना, तीळसुद्धा ॲड करा. ठीक आहे, तीळ मी ॲड केले, पण तो कॅमेरा माझे स्टोरेज संपल्यानंतर कळालं नाही तो मला. पॅन आता गरम झालेला आहे. मी ठेवलं 1800वर पॅनचं हे इंडक्शन केलं आहे. मिनटं झाले, फुलून ठेवलं. तेव्हा बघू शकता थोडं करून ठेवलं तर पाणी सुटायला लागलंय तोपर्यंत, म्हणजे पातळ व्हायला लागलंय पीठ. चला आता बनवूया. चला आता गोळा घेणार आहे मी. केवढा घेते बघा गोळा. ठेव का असा असा घ्यायचा आणि जोपर्यंत पिठात थोडा हे करून घ्यायचा आणि जितका मोठा बनतो ना तसा बनवायचा पातळ. जसा बनेल तसा पातळ. आपलं एकदम परफेक्ट सगळं म्हणजे आपण टाकलेले ॲड केले मसाले किंवा पीठ सगळे एकदम बरोबरच आहेत. तर पाहू शकता बनला आपला पराठा. ठीक आहे, इकडं नेऊया. शेकायला टाकायचं आहे. तर बघा आता थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. बस हे असं ते शेकत तर आपलं हा दुसरा गोळा तयार करून घेते. हो का, लसूण हे बघा दुसरी पराठा इकडं बनवून घेतलाय. मेथी पराठा. तोपर्यंत आपली हे सपली धोका असा का नाही. आपण थोडं हे जास्त ॲड केलं आहे ना, काय आलू. तुम्ही बघितलं अर्धा किलोपेक्षा आलू जास्त यूज केला आहे. त्यामुळे काय होतंय, टेस्ट खूप येतो मुलांसाठी. आणि दुसरी गोष्ट पातळ पडत जातो पीठ. त्यासाठी जास्त पातळ झालं तर त्याच्यासाठी तुम्हाला आयडिया देते. प्लास्टिक आपलं साडी बिडी आणत नाहीत का आपण, मोठे कागद, त्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं, वाळवून घ्यायचं आणि त्याच्यावर थोडं खाली म्हणजे पूर्ण आहे साडी आपण घेऊन येतो, मोठी कपडे प्लास्टिक असतो बघा ते, त्याला काय धुवून पुसून घेतल्यानंतर त्याला असं लांबडा एकच करायचा. त्यानंतर एक असं पदर ठेवायचा कागदाचा, तिथं ऑइल लावायचं आणि इथं पण आहे त्याला पण ऑइल लावायचं. त्याच्यावर पीठ गोळा ठेवायचा पोटपिठाचा आणि मग वरच्या साईडला परत एक प्लास्टिक तोच अर्धा राहतो तो झाकायचा आणि परत हळूहळू वरनं लाटण्यानं लाटायचं. तर ती तरी अजून पण ही टेस्ट खूप सारं, कारण त्याच्यामध्ये हे नसतं ना पीठ. तर काय घाबरायची गरज नाही. जास्त आलू झालं तर त्या प्रकारे पण तुम्ही करू शकता. तर बघा बोलता बोलता तुम्हाला सांगता आपली पराठे मस्तपैकी शेकला आहे. फर्स्टच पहिलाच आहे. तर बघू शकता तुम्ही शेकला का नाही मस्त. चला त्याला आता दुसरा असं बघा. एक मिनिट. हां, मोबाईल पण असा हे होतोय ना, स्टोरेज माझा खतम. तोपर्यंत बघा हा दुसरा गोळा घेतला मी बनवायला. तर चला असेच बनवून घेते है ना. एवढा क्या बोल रही बेटा, ताकत के पराठे है ना, इसको ताकत. बघितलं का, गाई को ना ताकत के पराठे चाहिए होता है. पिलूला शाळेत मुली विचारतात की आमची मम्मी आलू का पराठा मेरी मम्मी बनाती है तो बहुत कड़वा रहता है, तेरी मम्मी कैसे बनाती है. तर पिलूची म्हणजे मुलांचे टिफिन मुलांना खायला भेटतच नाही शाळेत. म्हणते ती स्कूलमध्ये मित्रच खाऊन टाकतात. तेरी मम्मी के हात में जादू आहे असं म्हणतात. की परत अजून म्हणतात केक खरीद खायला येणार आहे म्हणून सांगतात. केक कशी बनवती आमच्या मम्मीला येत नाही. पिलू येऊन सांगते मम्मी मेरे टिफिन के पीछे पड़ जाते बच्चे, क्या कर सकते हो मम्मी, दोस्त आहे मेरे अशी म्हणत असते. शेपवर जायचं नाही, शेप कसाही बनवू आणि पातळ लाटत जायचं आहे. त्याला जाड लाटण्याची गरज नाही आपल्याला. घ्यायला आता गायो आली बघा, मस्त मस्त बनायला. गायो ताकद का पराठा खाएगी. हा तर बघा इकडं पण बघू शकता. का कुठं गेलं सांगते. आता गायो आली आणि तुला नाश्ता देते. एक इशा पकडतो आणि हे बघू शकता. आता तुम्हाला दिसतंय का नाही काय माहित. नाश्ता ह्यानं देते मी, ह्यानं खाते. तुम्ही खरी हो का कसं आहे. अरे कॅमेरा के पास हो का, सॉफ्ट कापसासारखा सॉफ्ट, तुटत पण नाही. आता बघा जादू का पराठा गायू खा के आ जाएगी हमारे है ना. जादू का पराठा. स्टोरेज माझं संपत होतं ना, संपलं होतं. थोडं जागा खाली केली, तुम्हाला दाखवलं. मध्येच बोलता बोलता गेलं. गाय म्हणती ताकद के पराठे. तर चला असेच बनवून घेते सगळे. आता झाले तर हॉटकेसमध्ये थोडे 4-5. तर बघू शकता बनवून रेडी झालेले आहेत बघा कापसासारखे. हो का
लई सॉफ्ट आहे. गायने तर आता खूप म्हणजे चालू झालं त्या दोघींचं खायचं. तर असं आवडलं का नक्की सांगा आणि करून खाल्ल्यानंतर का नाही बनवून मला नक्कीच कमेंट करा. ठीक आहे.